श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 14 सप्टेंबरला म्हणजेच उद्या शनिवारी आलेली आहे परिवर्तिनी एकादशी. तर पहा, वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात आणि दर महिन्याला 2 एकादशी ह्या येत असतात. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. प्रत्येक एकादशीला आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा करत असतो, कारण एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. परिवर्तिनी एकादशी जी आहे तर याचं व्रत केल्याने आपली पापातून मुक्ती होते. म्हणजे आपण काही कळत नकळत जी वाईट कर्म केलेली आहेत, पाप केली आहेत, त्याच्यातून आपली मुक्तता होते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होते. पहा, आपल्याला भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच गणपतीच्या पूजेसोबतच तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुळशीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. इतका पैसा आपल्या घरात येईल की आपल्याला सांभाळता येणार नाही. एवढा पैसा आपल्या घरामध्ये येईल. म्हणजेच घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येत राहील. आपल्या घराची प्रगती होईल, आपल्या मुलांची प्रगती होईल, आपल्या पतीची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील. तर पहा, तुळस ही विष्णूंना किती प्रिय आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणूनच तुळशी मातेला विष्णुप्रिया, हरिप्रिया असं म्हटलं जातं. तुळशीचं पान जोपर्यंत आपण भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करत नाही तोपर्यंत त्यांची पूजा ही पूर्ण होत नाही. इतकं महत्त्व ह्या तुळशीला दिलं जातं. तुळशीचं रोप अगदी पवित्र मानलं जातं. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरामध्ये सदैव सुख, शांती, समृद्धी ही नांदत राहते. त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. एकादशी तिथीला तुळशी मातेला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा हा येत नसेल किंवा आलेला पैसा हा घरात टिकून राहत नसेल आणि आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, सतत तुमच्या घरामध्ये भांडणं होत आहे, कलह होत आहे, मतभेद होत आहे, कुटुंबातील व्यक्तींचं एकमेकाशी जमत नाही आणि यामुळे आपल्या मुलांची प्रगती होत नाही, आपल्या पतीची प्रगती होत नाही किंवा आपल्या कुटुंबाची देखील प्रगतीही होत नाही. घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी निर्माण होत आहे, घरामध्ये सतत आजारपण निर्माण होत आहे आणि आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर कोणतीही तुमची इच्छित मनोकामना ही पूर्ण होत नसेल तर तुम्हाला उद्या हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 प्रभावशाली उपाय सांगणार आहे आणि 3ही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशीच करायचे आहेत. तर पहा, तुम्हाला हा उपाय करण्या अगोदर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि पहिलं अगोदर स्नान करायचं आहे. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पिवळे वस्त्र त्यांना परिधान करायचे आहेत, पिवळे फुलं त्यांना अर्पण करायचे आहेत आणि तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं आहे. याच पद्धतीने तुम्हाला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. विष्णूंची अशी विधिवत पूजा केल्यानंतर घरातील ह्या सकारात्मक वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे, उद्या संध्याकाळी. तर उद्या एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी उद्या संध्याकाळी 6 नंतर हा उपाय तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत कधीही करू शकता. जर तुम्हाला शक्य झालं तर 6 ते तुम्हाला 7:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे. परंतु वेळेअभावी तुम्हाला जर वेळ नसेल, तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला हा उपाय 9 वाजेपर्यंत करता येणार. उपाय करण्यासाठी आपल्याला 5 दिवे लागणार आहेत. तर हे 5 दिवे घेताना तुम्ही अगदी मातीच्या पंती जरी घेतल्या तरी सुद्धा चालतील. 5 मातीच्या पंत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्या पंत्या घेताना कुठे तुटले फुटलेले घेऊ नका, चांगल्या आणि व्यवस्थित तुम्हाला घ्यायच्या आहेत. या पंत्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून दुहेरी कापसाची वात प्रत्येक पंतीमध्ये लावायची आहे.
त्यानंतर हे 5ही दिवे एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर घेऊन जायचे आहेत। देवघरापाशी घेऊन गेल्यानंतर देवघरातील दिवा आधी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, तिथला धूपदीप तुम्हाला अगोदर लावायचा आहे। त्यानंतर हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची तुम्हाला टाकायची आहे। या दिव्यांना तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। हे दिवे तुम्हाला काही वेळासाठी आपल्या देवघरामध्ये आसनावरती ठेवायचे आहे। यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं शक्य झालं तर ते करा, नाही शक्य तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन श्रवण केलं तरी सुद्धा चालेल। यानंतर दोन्ही हात जोडून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। तुमच्या घरामध्ये ज्या समस्या असतील, पैशांच्या अडचणी असतील, त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत। तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही सतत टिकून राहावी, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा हा येत राहावा, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जी तुम्ही कष्ट मेहनत करून पैसा आणत आहात तो पैसा वायफट खर्च होऊ नये, तो चांगल्या प्रकारे टिकून राहावा आणि आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही निघून जावी अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंना करायची आहे। तर पहा, घरातील सर्व सदस्यांनी त्या 5 दिव्यांची पूजा करायची आहे आणि दर्शन हे करायचं आहे। आता पहा, हे 5 दिवे जे आहेत तर त्यातले 2 दिवे तुम्हाला उचलायचे आहेत आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती डाव्या आणि उजव्या साईडला लावायचे आहेत। आता हे दिवे तुम्ही ठेवताना त्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या हे ठेवायच्या आहेत, असेच दिवे तुम्हाला ते ठेवायचे नाही। त्यानंतर जे 3 दिवे राहिलेले आहेत त्यातला एक दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे आणि त्या दिव्याचं तोंड तुम्हाला उत्तरेकडे करायचं आहे। उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते। माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी, प्रसन्न व्हावी म्हणून हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे। त्यानंतर त्या 2 पैकी एक दिवा जो आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि त्यानंतरचा दुसरा जो एक शिल्लक राहिलेला दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या तुळशीपाशी लावायचा आहे। आपल्याला माहित आहे की माता तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घराकडे लक्ष्मी ही यावी आणि ती स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे। आता हा दिवा तुम्ही तुळशीपाशी लावत असताना त्या अगोदर तुम्हाला तिथे तुळशीच्या जिथे तुम्ही दिवा लावणार आहे तिथे हळदीचं आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर तो दिवा त्यावरती मांडायचा आहे। आता तुळशीपाशी तुम्ही हा दिवा ठेवणार आहात त्यावेळेस तुम्हाला या दिव्याची वात जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे। तुळशीला मनोभावे प्रार्थना करायची आहे। तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लक्ष्मी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तुळशीला जर 11 प्रदक्षिणा करणं शक्य असेल तर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। त्याचबरोबर अखंड सौभाग्यासाठी, पतीची प्रगती व्हावी यासाठी तर उद्याच्या दिवशी तुम्हाला माता तुळशीला सौभाग्याची वस्तू अर्पण करायची आहे। तर तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, पतीला सतत अडचणी येत असतील तर तुम्हाला तुळशीला सौभाग्याच्या वस्तू ज्या असतात तर त्या अर्पण करायच्या आहेत। असं म्हटलं जातं एकादशी तिथीला जर तुळशी मातेला आपण सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्या तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि पतीची प्रगती होत असते। त्याचबरोबर तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा हा टिकत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक तुळशीपत्र हे भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला हळद लावून अर्पण करायचं आहे। हळदीचा एक टिळक त्या तुळशीपत्राला द्यायचा आणि ते तुळशीपत्र भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आणि तेच तुळशीपत्र उचलून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे। त्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि ती स्थिर राहील। असं केल्याने तुम्हाला कधीही पैशांची कमतरता ही भासणार नाही। तर पहा, अशा पद्धतीने हे जे तुम्हाला मी 3 उपाय सांगितले आहेत हे अतिशय प्रभावशाली उपाय आहेत। उद्याच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।